आता आज आपला एक नवीन विषय सुरू होतोय. मागच्या रविवारपर्यंत त्यांनी काय सांगितलं, हा देह फार अशाश्वत आहे, जरी तो साधन म्हणून असला तरी त्याची किंमत किती, असं वर्णन आलं. आता एक नवीन विषय असा आहे, वासनेचा विषय आहे. वासनेतून पुनर्जन्म कसा सिद्ध होतो हे गीतेने फार अप्रतिम सांगितलेलं आहे. अगदी आपण सावकाश जाऊ. देह आपण घेतलाय ना, या देहामध्ये दोन गोष्टी अगदी सगळीकडे आहेत. एक आनुवंशिकता, हेरिडिटी. कोण असा मनुष्य आहे मला सांगा, भगवंता सगट अवतार जरी झाले की ज्याला कुटुंबातलं काही आलेलं नाही. म्हणजे शरीराचा रंग, प्रकृती, शरीराची रचना हे सगळं आनुवंशिकतेने येत असतं. का तर परंपरेनं आई बाप, आजोबा आजी, पंजा पंजी कितीतरी पिढ्या मागे जात असतात. एखादा रोग जर असला किती पिढ्या चालत येतो. असं आहे. शास्त्र म्हणजे सायन्स, बरं का, वेदांत वगैरे शास्त्र नव्हे, विज्ञान असं सांगतं की एका कुटुंबामध्ये बुद्धी वाढायला लागली म्हणजे त्याचा एक असा उत्कर्ष होतो, पीक ज्याला म्हणतात, आणि ते झाल्यानंतर ते खाली येतो पुन्हा. त्या कुटुंबात मग विद्या राहत नाही, बुद्धी राहत नाही. हे मोठे मोठे जे विद्वान असतात ना, अतिशय बुद्धिमान, विद्वानपेक्षा बुद्धिमान माणसं, स्वाभाविक, त्या माणसांच्या कुटुंबात तुम्ही बघा, त्यांची मुलं बाळा अशीच. तसंच कलावंताचं सुद्धा आहे. कला वाढते वाढते, आजोबा बाप मुलगा, आणि त्या मुलाची मुलं पाहावी तर काही नाही. पंडित पलुस्कर होते ना, केवढं कार्य केलंय त्या माणसाने, बरं का. संगीताच्या बाबतीमध्ये त्यांचा मुलगा डीव्ही तुम्हाला माहितीच आहे. एक उत्तम गवई आहेत तुमचे गुरुजी. ते सांगतात की मी म्हणले अलीकडच्या काळामध्ये दोनच अशी माणसं पाहिली की ज्यांनी आ केल्याबरोबर स्वर लागलाय. एक बाल गंधर्व आणि दुसरे डीव्ही पलुस्कर. त्या डीव्ही पलुस्कर म्हणजे त्यांचे चिरंजीव. त्यांच्या तर आवाजामध्ये एक पावित्र्य आहे बघा, एक भक्ती आहे डीव्हीच्या याच्यामध्ये, बरं का. अहो ते नुसतं ते रघुपती राघव राजाराम म्हणलेले आहेत, काय गोड आहे मला सांगा, नाही का. म्हणजे त्यांचा मुलगा नेव्हल इंजिनियर आहे, गाणे बिणे गाय ते वर गेलं की ते असंच आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी आनुवंशिकता येते, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट असेल तर परिस्थिती, एन्व्हायरमेंट. सोशल सायकॉलॉजीच्या ग्रंथामध्ये पहिला जर अध्याय असेल तर व्याख्या आणि त्याचा संबंध, आणि दुसरा जर अध्याय असेल तर एन्व्हायरमेंट. आता प्रश्न असा, याचं महत्व किती आणि याचं महत्व किती. आनुवंशिकता. अहो आपलं बघा ना, आपण इतकी ज्ञानेश्वरी ऐकतो, इतकं जप करतो, घोडं पुढे जातंय का. काळजी सुटता सुटत नाही. अरे हेरिडिटीच आहे, बाप आजोबा सगळे काळजी करीतच आले, आपलंही चालू आहे परंपरा पुढे. खरंय बरं का, मी विनोद करीत नाहीये. एखादा बाप असा असतो, काय होईल ते होईल, बरं का, भगवंताच्या जीवावर थोडं तरी मुलामध्ये उतरत, नाही का. नाही तर बाप से बेटा सवाई असं होत आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर आता विषय बदलतोय म्हणजे असा की महत्व कशाला आहे, मग तुमच्या अनुवंशिकतेला आहे का परिस्थितीला आहे. याच्यामध्ये दोन संस्कृतीचा मूलभूत फरक आहे. भारतीय संस्कृती असं म्हणते की अनुवंशिकतेला जास्त महत्व आहे, तिथे खरा हल्ला केला पाहिजे. युरोपियन लोक असं म्हणतात, पाश्चात्य संस्कृती, की परिस्थितीला महत्व आहे, एन्व्हायरमेंट त्याला महत्व आहे, त्याच्यावरती तुम्ही हा करा. काय घोटाळा होतो, जर माणूस सारखा सुखाकरता धडपड करतो आहे
तर सुख भोगण्याची जी कला आहे ती कशावर अवलंबून आहे? आनुवंशिकतेवर आहे का परिस्थितीवर आहे? या लोकांचं म्हणणं असं, भारतीयांचं, की आनुवंशिकता जाणीवेमध्ये राहते, ती जाणीव तुम्ही सुधारली तर सुखी व्हाल. आणि ते लोक म्हणतात परिस्थिती सुधारल्याशिवाय माणूस सुखी होणार नाही. आणि आपण सगळे आता परिस्थिती सुधारण्याच्या मागे आहोत आणि ते दृश्याचं प्रेम कमी झाल्याशिवाय परमार्थ नाही. माफ करा, मी जरा जोराने सांगतोय, कारण नाही तर नाहीच. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, एक ग्रंथ आहे, 2-3 व्हॉल्यूम आहे, थळी म्हणून ग्रस्त होते, त्यांनी संतांचे फोटो दिलेले आहेत. 2-3 व्हॉल्यूम आहेत, 100 संतांचे फोटो दिले आहेत. त्यातले 99 संत दरिद्री आहेत, गरीबच आहेत बरं. आणि अंगावर जर चांगली वस्त्र असली तर लोकांनी दिलेली आहेत, यांची नाही. हो, गरीब आहे. अहो, नाथांना आपण श्रीमंत समजतो ना, नाथ श्रीमंत होते यात शंका नाही, पण त्यांचं राहणी अशी असे की मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिला दिवाळसण जेव्हा करायचा प्रसंग आला, कर्ज काढावं लागलं नाथांना, त्याशिवाय झालं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की माणसाचं सुख हे जाणीवेवरती आहे, हे परिस्थितीवर नाही. हा यांचा सिद्धांत. तुम्ही मानागर नका मागू. आपल्याला शिकायचं असेल ज्ञानेश्वरीमध्ये तर हे, तुम्हाला मी एकदा सांगितलं ना, एक फरक आहे फार मोठा. ज्ञानेश्वर महाराजांना समाजाकडून किती त्रास झाला, कल्पना नाही एवढा त्रास. काय सगळ्यात जर दुःख असेल ना तर समाजाने अवहेलना करण्यात आहे. अलीकडे नाही का, नवरा बायको दोघेही बघा नोकऱ्या करतात, हे अगदी आपण उदाहरण पाहतो म्हणून बरं का. आणि मग दोघे संध्याकाळी थकून येणार. थकून येल्यानंतर नवऱ्याने सगळं काम करायचं का बायकोनी सगळं काम करायचं? नवऱ्याने थोडं तरी काम करायचं, सगळं म्हणत नाही मी, थोडं तरी. तर बाई काय म्हणते, याला माझं अप्रिसिएशन नाही. अप्रिसिएशन शब्द तुम्हाला समजतो, म्हणजे कौतुक नाही माझं, नाही का. मग नवऱ्याने थोडी लवाडी करावी अशा वेळेला. काय भाऊ, फार तुला श्रम होत, करू द्यावं तिलाच बरं का, पण म्हणायचं नुसतं काय फार श्रम होतात बा तुला. काय याचा अर्थ आहे? याचा अर्थ असा की माझं सगळं सुख जे असेल ते परिस्थितीवर आहे, माणसांच्या वर आहे. ही अवहेलना होऊन सुद्धा ज्याच्या आनंदाला धक्का लागला नाही असं ज्ञानेश्वर महाराजांसारखा माणूस सापडणं कठीण आहे. अहो, नुसतं नाही, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तुम्ही लोक काय आनंदात, असं मी आनंदात आहे. तुम्हाला मला काय वाटेल, आमच्या तिकडे मोगलाईमध्ये काही दारूबंदी नव्हती तेव्हा काय व्हायचं, हे संध्याकाळी मुसलमान लोक वगैरे की नाही, टेर शब्द उर्दू आहे बरं का, टेर म्हणजे पिऊन मस्त झालेला बरं का, खूप प्यायचे आणि गटारात लोळत असायचे आणि म्हणायचे आहा क्या बादशाह हूं मैं, गटारात लोळतोय बरं का लेखाचा, आणि बादशाह हूं आहे म्हणायचा. याचा अर्थ काय, आम्ही की नाही आतून दुःखीच आहोत, पण बसायला मोटार आहे, उत्तम ब्लॉक आहे, आणखी बाकी सगळं यंत्र सगळं आहे, तरी आम्ही सुखी समजतो. आपल्याला ते नाहीये खरं सुख. तर आतमध्ये जाणीव कशाची आहे? जाणीव वासनेची आहे. वासनेची असल्यामुळे ही वासना तृप्त झाली तरच मी सुखी होईल, ही जी भावना आहे ती चुकीची आहे. बर, वासना तृप्त कशी कराल? परिस्थितीवर. परिस्थिती अनुकूल झाली तर वासना तृप्त. आणि हिरॅक्लिटस नावाचा फार मोठा ग्रीक तत्वज्ञ होऊन गेला, त्याचे थोडेच वचन माहिती आहे. त्याचं एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, इंग्लिश सांगतो आधी. वन कांट स्टेप इन टू द सेम रिव्हर ट्वाइस. तुम्ही नदीत उतरला तर त्या नदीमध्ये तुम्ही पाऊल ठेवू शकत नाही, कारण तुम्ही पाऊल ठेवता तर नदी वाहूनच गेलेली असते. बघा कसं आहे, तुम्ही त्या नदीमध्ये गतिमान असल्यामुळे जसं त्या नदीमध्ये सारखं त्याच नदीमध्ये पाऊल ठेवू शकत नाही, तसं जीवन वाहत आहे, त्या वाहण्यामध्ये तुम्ही सुख शोधता, ही तुमची चूक आहे. बर, मग जीवन कसं आहे? वासना तर आहे, परिस्थितीने तृप्त करायसारखं आहे,
हे लोक काय म्हणतात, संत लोक, की त्या वासनेला तुम्ही जर आवर घातलात किंवा तिला वळवलीत तर तुम्हाला कायमचं सुख मिळेल, परिस्थितीवर वासना ठेवून सुख मिळणार नाही. आता 2-3 मुद्दे सांगतो विषय जो निवारण्यात. वासना तृप्त झाल्याशिवाय वासनेला महत्व नाही. नाही तर वासना वासनाच नव्हे, किंबहुना इंग्लिशमध्ये फार छान शब्द आहे, माणसाच्या जीवनात जो ड्राईव्ह आहे, जी गती आहे, ती सगळी वासनामुळे आहे. वासना जे गेली ना, संपलं, कर्म मेलं. कर्म नाहीसे होतेच कारण वासना नाहीशी होते, आणि हे यांचा ध्येय आहे. बरं, सर्व वासना नाहीशी का, तर ज्ञानाने वासना नाहीशी होते. ज्ञान झालं की कर्म सगळं जळून जातं. मग कशी अवस्था होते, ज्ञानेश्वर महाराजांची उभी ध्यानात ठेवा आपण. का करणे वा न करणे, 18व्या अध्यायात आहे. हे तोच जाणे, परमात्मा तोच जाणे, विश्व आपला तोच जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेनी. त्यांचं म्हणणं असं, या विश्वामध्ये परमात्म्याची सत्ता चालते आणि त्याच्या सत्तेनं सगळं कर्म घडतं. तर त्याच्या इच्छेने जर घडायचे, घडेल नाही तर नाही घडणार, ही त्याची अवस्था होती. म्हणजे मी करतो ही भावनाच राहत नाही. आपल्याला चालेल का, माझा प्रश्न आहे आपल्याला. नाही. म्हणून योग वासिष्ठामध्ये अतिशय मार्मिक गोष्ट सांगितलेली आहे. परमार्थाला सुद्धा वासना पाहिजे. काय हो, तुम्ही म्हणाल काय बोलता काय तुम्ही, वासना नाहीशी का नाही का, सगळे मग सांगितली शुभ वासना. वासना 2 म्हणाल्या, शुभ आणि अशुभ. तेव्हा शुभ वासना म्हणजे भगवंताची वासना आहे, ती झाल्याशिवाय परमार्थ नाही. आणि आपलं घोडं तिथे पेन खाते, लक्षात ठेवा. आपल्याला माणसं भेटायला येतात, काही नाही दर्शनाला आले मी म्हणाले, परत हो का, बर भाव चांगला आहे, पण 10 रुपयाची नोट काढली. अहो म्हटलं पैसा काय माझा व्यवसाय नव्हे, कशाला तुम्ही देता. नाही म्हणाले, फार दिवस इच्छा होती दर्शनाची, काही मागायचं नाही, काही नाही. बरं म्हटलं, मग हे पैसे परत घ्या आणि प्रसाद देतो तो घेऊन जा. वळली जाताना आणि म्हणाली, काही नाही, सहज मनात आलं, माझ्या मुलीला मूल झालं नाही अजून, त्याला काय करू म्हणाली. कशी लबाडी आहे बघा. लबाडी म्हणजे ऑनेस्ट डिसेप्शन, नाही का. बघा तुम्ही, म्हणजे किती माणसं या परिस्थितीवर सुखावलंबून आहे, नाही का. मग आणि आपल्याकडे म्हण आहे ना, अपुत्रस्य गतिर्ना असते. ज्याला मुलगा नाही त्याला गती नाही. ज्ञानेश्वर महाराज गेले, गती नाही ना, मुलगा नाही ना, असं काय करता. समर्थाना मुलगा नाही, गेले, वाया गेले. आणि आपल्यासारखी मुलं असून काय दिव्य होणार आहे म्हणत आहे का, काय मोक्ष मिळणार आहे रामजाने. कसं आहे बघा. म्हणून शुभवासना पहिली गोष्ट आहे. बरं, आता हे झालं वासनेचं. आता बघा त्याचं तत्वज्ञान कसं आहे ते गीतेने केलं, छान सांगितलेलं आहे. वासना ही नेहमी भविष्य काळाकडे असते. वासनेचा प्राण कशात आहे, आज नाही ना उद्या तृप्त होईल, उद्या नाही ना परवा तृप्त होईल. वासना कशी आहे, तृप्तीसाठी धडपडते आणि वर्तमान काळात नाही, भविष्य काळामध्ये. आचार्यांचं विवेक चूडामणीमध्ये एक श्लोक आहे. आणि तसाच की नाही कृष्णमूर्तींचं एक सारखं म्हणणं आहे, भूतकाळ गेला, इट इज डेड म्हणतात ते, इट इज अ बर्डन ऑफ द पास्ट. बरं का, गेलं ते. भविष्य काही नाही म्हणाले, भविष्य नाहीच. मग लिव्ह इन द प्रेझेंट, वर्तमान काळात राहा. महाराजांचं एक वाक्य आहे, म्हणाले मागे काय झालं विसरून जा, पुढे काय झालं होणार आहे त्याची काळजी करू नका, आणि आज नामात राहा. बोलायला सोपं आहे हो. आज नामात राहा म्हणत असताना उद्या वासना तृप्त होईल या आशेवरती आपण आज जगतो आहोत. आशा जर काढली तर संपला तो मनुष्य की नाही, सामान्य मनुष्य राहतच नाही. म्हणून निराशा जी आहे ना, खरी निराशा आपण की नाही, ज्याला ती व्यवहारातली निराशा म्हणतो ती नाही, कारण पुन्हा वासना जिवंत होते, ही नाही. निराशा म्हणजे संपला आता नाही, तिथे परमात्मा प्रसन्न होईलच. याची एक कीर्तनकार गोष्ट, अप्रतिम गोष्ट सांगतात. एक मनुष्य होता,
त्याने गेले पैसा पाहिजे होता, त्याला खूप प्रयत्न केला, काय काय नाना तऱ्हा करून पाहिल्या पैसे मिळवण्याच्या, जाम काही पैसा मिळेना त्याला बरं का, दरिद्रीच राहिला. तेव्हा कंटाळला, खरी निराशा आली आणि संन्यासी झाला. तेव्हा ज्या लक्ष्मीची तो उपासना करीत होता ती लक्ष्मी एकदम समोर आली. संन्यास घेतल्यानंतर, काय पाहिजे तुला? आता मला पैशाला शिवायचं नाही, आता येऊन काय करतेस म्हणाली तो. अशी की नाही वासनेची स्थिती आहे. वासनेला सारखं भविष्य आहे. आपण लक्षात ठेवा, फार छान आहे. एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे की बरं का, इंग्रजी सांगतो आधी, ऑल ह्युमन एफर्ट हॅज इट्स आयडियल इन द फ्युचर. सगळ्या माणसाचं जर लक्ष असेल तर भविष्याला आहे. आणि आपण काय कल्पना करतो, अहो स्टॉक एक्सचेंज मध्ये जा, शेअर घ्या किंवा लॉटरी करा, सगळं भविष्यामध्ये बरं का, कल्पना कल्पना कल्पना. अहो नाही, जर लग्न केल्यानंतर बरं का मूल बाळ झालं पाहिजे, झालं तर मुलंच झाली पाहिजे, मुलं म्हणजे मुलगे झाले पाहिजेत आपल्या देशामध्ये बरं का, मुली होऊन कामाचं नाही. काय नाना तऱ्हेच्या कल्पना 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 नाही का. किंवा झालं परीक्षा ना, अहो झालं की झालं. मी आपल्याला एक सांगितलं ना, मुलीचं एकदा लग्न झालं की सुटलं बाबा, अरे पुढच्या वर्षी बाळणपणाला येणार आहे ना, सुटलं कसं का तू? मग घरी करायचं का, त्यांच्या घरी करायचं का, आमच्या घरी करायचं, दवाखान्यात करायचं, खर्च कोणी द्यायचा, हजार लफडे पुन्हा त्यामध्ये नाही का. माझ्यावर प्रसंग नाही आहे, पण मी जगाचं पाहतो सांगतो तुम्हाला. बर, त्यात सुद्धा मूल झालं, ते अपंग झालं. अलीकडे काय आहे तुम्हाला पण डॉक्टर लोक सांगतात ते सांगून ठेवतो. काय आपण ते एक्सरे काढा, सोनोग्राफी करा, अमक करा, त्याचा परिणाम त्या गर्भावर होतो म्हणतात. आणि आपण ते केल्याशिवाय राहत नाही. आणि मग पोर विचित्र झाल्यानंतर ते पोराचं काय करायचं, जन्मभर सोसायचं, दुसरं काय करायचं नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू आपल्या लक्षात आला ना. वासना म्हणजे भविष्य. आणि मी एकच माणूस असा पाहिला, एकच, ते भाऊसाहेब बरं का, की ज्याला भविष्याची कल्पनाच नाही. मी म्हणलं, भाऊसाहेब तुम्हाला म्हणले मृत्यूची भीती वाटत नाही का? सगळ्या भविष्याच्या भीतीमध्ये मृत्यूची भीती फार जबर आहे, म्हणून 8व्या अध्यायात त्यांनी घातलेलं आहे. म्हणजे भीती नाही वाटत. अहो भयाचं कारण काय, इथून उठायचं आणि महाराजांच्याकडे जायचं म्हणाले. काय सुंदर कल्पना आहे. हे आपल्याला शिकायचं आहे बरं. वासना पाहिजे, शुभ वासना, पण ती कशी पाहिजे, तुझ्या करता पाहिजे. मला जन्म घ्यायचा आहे पण तुझ्या करता घ्यायचा आहे, मग असेल ना. बर, हा एक मुद्दा. काय वासना म्हणले की भविष्य आलं. भविष्य काळाची जाणीव नसेल तर वासना गेली. वासनेला तिचे नांगे मोडल्यासारखं आहे. खरोखर अतिशय खोल तत्वज्ञान सांगतोय, एवढं सोपं करून सांगतोय एवढंच बरं का. मोठा मनुष्य जरी झाला, कार्य करता, भविष्याची कल्पना असल्याशिवाय कार्य होणारच नाही, शक्यच नाही, कारण ध्येय पुढे असतं ना भविष्यामध्ये. बर, दुसरी गोष्ट वासनेची अशी आहे, तिला कितीही तृप्त करा ती सारी तृप्त होत नाही. बर, याचं कारण काय आहे? वासना ही अज्ञानातून येते आणि अज्ञानाला ही शक्ती आहे, जबर शक्ती आहे. असं आहे, त्या वैष्णव पंथामध्ये 2 शक्ती मानतात, एक ईश्वरी शक्ती आणि दुसरी जीवशक्ती. तर माणसाची जीवशक्ती सगळी असली तर वासनेमध्ये आहे. बरं बघा, म्हणजे या मुलं अभ्यास करताना तर मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं आहे, 12-12 तास, 15-15 तास सारखी 4-4 महिने अभ्यास करतात. अरे एवढी शक्ती तुम्ही का वाया घालवता, का करता? अहो हे कशाला, डिपार्टमेंटल एक्झामिनेशन असली म्हणजे नाही का, तुम्ही किती अभ्यास करता, कशा करता रे बुवा, ते वरची ग्रेड मिळेल किंवा पास झाल्यानंतर अमक होईल तमक होईल, सगळं भविष्याकडे लक्ष. म्हणजे वासना ही भविष्याकरता आहे आणि वासना तृप्त होत नाही. म्हणजे तृप्त करायला पुन्हा भविष्य पाहिजेच, म्हणून पुनर्जन्म आहे. बरं, किती काय त्या माणसाची ही असली पाहिजे. भगवंत सांगणारा की मला का पुनर्जन्म, तर मला ती वासना तृप्त करायची आहे. फरक काय आहे, शुभ वासना असला तर तो जीव निराळा
आणि अशुभ म्हणजे प्रापंचिक वासना असलं तर तुमचं आमचं काम आहे. एक गंमत सांग तुम्हाला. तुकाराम महाराज सांगतायत, मागा बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. हे तो म्हणायला लागू आहे बरं का, तुम्हाला ना म्हणून त्यांना. हो हो, आम्ही हेच करीत आलो. आचार्यांनी सांगितलंय ना, तुम्ही पाठ केलेलं म्हणत जा, पुनरपि जननम पुनरपि मरणम, नाही का, पुनरपि जठनी जननी जठरे शयनम. काय आहे मग, जर भविष्य आहे तर वासना तृप्त होत नाही, हा अनुभव आहे आपला. एक सहज मी आपल्या गमतीनं म्हणतो बरं का, आपण चहा किती प्यायलो असेल आतापर्यंत? गॅलननीच मोलावं लागेल नाही का, गॅलनच्या गॅलन चहा प्यायलो आहे. वासना गेली का चहाची? नाही गेली. बरं, तुम्हाला गोड आवडतं किंवा काय असते. एका सिगरेट पिणाऱ्या मुलाने मला हे सांगितलं, मला फार आवडलं बरं का. काय म्हणले, किती पितोस तू सिगरेट बरं का? तर म्हणलं ते झालं काय, मी येत होतो कॉलेजला आणि तो फुंकीत उभा होता आणि मला पाहिल्याबरोबर हात मागे केला. गुड मॉर्निंग सर म्हणलं. म्हणलं गुड मॉर्निंग. इट्स अ व्हेरी गुड मॉर्निंग म्हणलं. आय सीन यू स्मोकिंग. बरं का, तेवढं बाबा मानित होता, आता तेही नाही म्हणतात बरं का. तर मी काय म्हणलं, तू किती पितोस रोज? नोकरी करणारा. तर म्हणलं बाबा 10-12 तरी पितो. तेव्हा स्वस्त होत्या बरं का, आता नाही. 10-12 तरी पितो म्हणलं. मी म्हणलं समज तुला एक डबा दिला, आय ऑफर्ड हिम, म्हणलं मी तुला डबा देतो एक 50चा, आणि तू म्हणलं पी पुष्कळ आणि बघ तृप्ती होते का? सर म्हणलं आता किती डबे संपलेत, अजून संपलं नाही म्हणाला. हा, कोणची वासना अशी आहे मला सांगा की तुम्ही तृप्त करता? झाली आता, पुरे. हा, पुरे हा शब्द वासनेला नाहीच आहे. अगदी तुम्ही सगळे मोठी माणसं आहात, स्त्री पुरुष. त्या डॉक्टर स्टेगेल म्हणून एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होऊन गेला बरं का. तो की नाही स्त्री पुरुष संबंधावरती म्हणजे लैंगिक संबंधावरती तो प्रमाण मानला जातो. त्याने असं म्हणलेलं आहे, सामान्य पुरुष आणि स्त्री आयुष्यामध्ये 4000 वेळा संभोग भोगतात. 4000 वेळा तृप्ती होते का मला सांगा? याचे उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. एक जज लिंडसे म्हणून अमेरिकेत एक जज होऊन गेला. फार त्या लग्नाच्या बाबतीमध्ये त्याचं फार महत्व होतं त्यावेळेला बरं का. तेव्हा त्याचं वय 82 वर्षाचं झालेलं होतं, रिटायर झालेला होता, आणि तो एकदा फिरायला चालले. रोज फिरायला जायचा, जसा मित्राबरोबर फिरायला चालला होता. मी सांगतोय या याच्यावरून, संभोगाच्या प्रमाणावरून. तेव्हा एक सुंदर तरुणी 20 वर्षाची अशी आडवी गेली. तेव्हा थांबला आणि तिच्याकडे पाहत राहिला. जज लिंडसे बरं का, फार प्रसिद्ध होता. तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, अरे 82 वर्षाचं वय तुझं, तुला भोगायला का मिळते आता? आणि काय म्हणाला हे? तो काय म्हणाला, मला नसेल भोगायला मिळत, पण तिला पाहून माझ्या मनाने तरी मी भोगेच्या तृप्त करीन ना, असं लिंडसे म्हणाला. काय असेल मला सांगा नाही का, हा जगामध्ये एवढा प्रसिद्ध, आणि काय त्याची तारीफ जज म्हणून, आणि काय वासना आहे मला सांगा. बर, पण एक गमतीची गोष्ट आहे बरं का ही आपली मोगलातली गोष्ट आहे. एक शेख होता, शेख म्हणजे भटजी बरं का, धर्मकृत्य वगैरे सांगणारा. तेव्हा त्याने 72व्या वर्षी लग्न केलं. ते एका 20-25 वर्षाच्या तरुणीशी लग्न केलं. मुलं म्हणायला लागली, बाबा तुम्ही हे लग्न करताय, पण तुम्हाला भोग भोगण्याची शक्ती आहे का बरं का? तो म्हणला, तुला काय करायचंय, मी लग्न केलंय ना. अरे पण म्हणले ते काय आहे? म्हणलं ही मेली तर मी दुसरी करीन. अरे हो, पण पुन्हा भोगायची शक्ती आहे का? तर तो काय म्हणाला, मी नुसतं लग्न करण्यातच माझा भोग आहे. काय वासनेचं आहे बघा हे. ज्यानी ही रचली, सुफी कोणीतरी असेल त्यांनी ही गोष्ट रचली आहे. काय माणसाची ही असते बघा. म्हणून पैसा आणि कामवासना, आपल्याकडे 3 गोष्टी सांगितल्या उपनिषदामध्ये. 3 वासना म्हणजे माणसाला जीवन खाऊन टाकतात. ध्यानात ठेवा बरं, परमार्थ जर पाहिजे असेल तर करावं लागेल. पहिली असेल तर कामवासना, त्याला दारेशना असं म्हणतात. आपल्याकडे काय गैरसमज झालाय
की स्त्रीची वासना स्त्रीची वासना. म्हणजे या लोकांना असं वाटतं की संतांना स्त्रियांच्या विषयी अति द्वेष आहे. असं नाही आहे. स्त्री म्हणजे कामवासना या अर्थानं ते वापरतात. नाथांच्या वाङ्मयात काय समजतं, अहो ज्ञानेश्वर महाराजांनी असं घातलेलं आहे लेख हे की जन्मल्यानंतर ज्या पुरुषाला स्त्रीचा स्पर्श नाही ते खरं ब्रह्मचर्य म्हणाले. त्या अतिशयोक्ती वाटेल आपल्याला, पण खरा साधक असेल ना अतिशय सांभाळून राहील. लक्षात ठेवा आपण बरं का. नाथांनी म्हटलंय आपल्या स्त्रीशी सुद्धा स्पर्शावे बोलावे निरुते जेवढं काम असेल तेवढं आगळ बगळपणा करू नये, म्हणजे त्याच्या अधीन जाऊ नये अशा म्हणण्याचा हेतू. माझ्या सांगण्याचा हेतू निराळा आहे बरं का, तो काही विषय नव्हे. तर कामवासना आणि सध्याच्या जगामध्ये पाश्चात्य संस्कृतीमध्ये बेफाट जी कामवासना वाढलेली आहे याचा मी मागचं सांगितलं ना, डिक्लाइन फॉल ऑफ द रोमन एम्पायर, त्याप्रमाणे परिणाम होईल. त्यांचे शास्त्रज्ञ म्हणतात बरं त्याला बंधनच राहिलेलं नाही काही. दुसरी असेल तर पैशाची वासना. अगदी उपनिषदामध्ये सुद्धा पैशाच्या वासनेला हे दिलेलं आहे. कारण आहे त्याचं जीवनाचं जे आध्यात्मिक ध्येय आहे त्याला जर चाट मारणार असेल तर पैसा आहे. कल्पना करा आपल्याजवळ पैसा नाहीये, आपलं वय झालंय आणि आजार झाला, पैसा नाही. आणि सध्याच्या काळात काय हो, दवाखान्यात जायचं म्हणजे तुमचं संबंध शिल्लक नाहीशी करण्यासारखं आहे बघा. म्हणजे असं दवाखान्यात जाऊन पैसा करून जगणं म्हणजे मेल्यापेक्षा आहे नाही का. 2-4 लाख रुपये खर्च झाले, जगून करायचंय काय मग, अशी स्थिती आहे बरं का. सांगण्यात हेतू माझा निराळा आहे. तर पैसा काय करतो, मला जीवनात आधार आहे, किंबहुना मी करीन, मला काय कमी आहे का, पैसा आहे ना हाताशी. मनी मेक्स द मेअर गो असं आहे ना, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे. बघा कसं आहे ते, म्हणजे काय वाटेल ते मी मिळवू शकेन पैसा असल्यानंतर असं म्हणतात ना. म्हणजे पैशाचा आधार फार म्हणजे भगवंताच्या उलट असतो, कारण दृश्य आहे ना ते पैसा. आणि गंमत अशी आहे की सध्याच्या युगामध्ये पैशाला पैसा देईल, जन्म देईल अशा काही योजना चमत्कारिक असतात नाही का. आता फिक्स डिपॉझिट आहे किंवा शेअर बाजारचं आहे, 1 रुपयाचे लाख रुपये, लॉटरी आहे, कसं आहे बघा. त्यामुळं पैसा पैसा पैसा, हे पैशाचंच युग आहे असं समजा ना तुम्ही. पैसा नाही म्हणजे गेला. लोक काय म्हणतात नाही त्यालाच वाटतं मी काय आहे म्हणून नाही का. म्हणून माझ्या मते की नाही भारतीय संतांचे जो मोठं कमाल असेल व्हॉलंटरी पॉवर्टी, व्हॉलंटरी रिटायरमेंट असते ना आता तशी व्हॉलंटरी पॉवर्टी काही नाही. कृष्णमूर्तींचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणाले मला संन्यास घ्यायचा होता आणि हिंदुस्थानात राहायचं होतं, तर ते संन्यास जमलं नाही, पण मला हिंदुस्थानात का राहायचं होतं, इथे पॉवर्टीला मान आहे म्हणाले बघा. आणि त्यांच्याजवळ पैसा नव्हता. म्हणजे कसं सांगतो आपल्याला की ते एकदा युरोपला जायला निघाले होते, तेव्हा बोटीने जात असत. तेव्हा त्यांच्याजवळ घड्याळ होता हाताला एक, आणि एक पाऊच म्हणजे लहानची चमड्याची पिशवी होती. तर त्यात एक रुमाल आणि होमिओपॅथीची काही औषधं. तेव्हा हे भाऊ आठवले बरोबर होते, पोचवायला गेले त्यांना भाऊच्या धक्क्यावर. तेव्हा म्हणाले कृष्णजी तुमचं काहीतरी आठवण मला द्या. ते म्हणले बघ या गोष्टी आहेत, हाताला घड्याळ आहे तेही लोकांनी दिलेलं, नंतर ही पिशवी त्यात आहे आणि पायात चप्पल. म्हणले बाकी आता कपडे कोण काढून देतोय हो, एवढ्या गोष्टी आहेत. ते म्हणले घड्याळ नको हे म्हणाले, कारण लोकांना आवडणार नाही. तर म्हणले मग हे आता रुमाल आणि होमिओपॅथीचे औषध हे काय करायचे. ते म्हणले तुमची चप्पल द्या बरं का. ते म्हणले देईन एका अटीवर, मला वाटतं त्यांच्या घरी आहेत असून त्या देईन म्हणाले, पण त्याची पूजा करायची नाही म्हणाले, तू घाल माझ्यासमोर त्या पुढं. तेव्हा ते काय म्हणाले ऐकण्याचं ते की मला बोटीवर जाणार ना असं हे म्हणाले. ते म्हणले तिकीट काढून दिलेलं आहे, आली बोट तर जाईन, नाही तर म्हणले घरी परत बरं का. आता बाकी जबरदस्तीने तसाच काय येतो, रिझर्वेशन असून जागा मिळते म्हणजे परत येतो हे निराळं, मग हात सोडून परत येतो. काय रेल्वे आहे आणि काय आहे. पण कसं आहे बघा, म्हणजे पैसा नाही म्हणून जगणं मोठी गोष्ट आहे, खऱ्या अर्थानं समाधान ठेवणं. आणि तिसरं असेल तर लौकिक मान मान मान, खोटा मान सगळा बघा
बरं का. लोकांनी तारीफ करावी, लोकांनी वर्तमानपत्रात करावं, फोटो काढावे, अल्बम तयार करावं. आणि लग्नाचा अल्बम तयार करतात नाही का. पुढे सारी मारामारी असतेच बरं का सगळी, पण फोटो पाहतो, वा काय लग्नाचे फोटो. त्यांना असे वाटले हीच पाहिजे बायको, हाच माझा नवरा, काय अशी पाहिजे बाळी यायची आहे. मला वाटतं 200-250 रुपये लागतात ना. आपल्या काळी ते नव्हतं नाही का. आता काही कल्पना नाही काय आहे ते, पण सोपं नाही आहे बरं का, नाही का. सांगण्याचं हेतू तुमच्या लक्षात आला ना. ह्या 3 गोष्टी आहेत वासनेच्या. काय होतं हे कामवासनेचं मी सांगितलं. इतके भोगून जर तृप्त होत नाही आणि वासना म्हणजे भविष्य काळ, तर पुन्हा जन्म घेतलाच पाहिजे. काय सुंदर आहे बघा. तो विषय समजून घेण्याकरता मी सांगते. बर झालं, पुन्हा आले तर पुन्हा नवीन काय. आणि आता जर आपण पुन्हा आलो ना, आणखी कठीण व्हायचं ऍडमिशन.